महाराष्ट्रभर फिरवली होती ती लाल रंगाची टोपी देतो, अंगावर शेतकऱ्याचे प्रतिनिधित्व करायचे म्हणून अंगावर बागायतदार रुमाल देतो आणि बापूंची ओळख होती संपूर्ण महाराष्ट्राला शिंगाडेवाला गुलाबराव म्हणून बापूंचा एक छोटासा आम्ही पुतळा बनवला आहे शिंगाडेवाला. तो पुतळा आपण त्यांना देतो आणि मग दुसऱ्या दिवशी 2 दिवस हा कार्यक्रम असतो स्मृती समारोहाचा. दुसऱ्या दिवशी बापूंच्या नावाने साधी गुलाब बापू सामाजिक पुरस्कार किंवा साधी गुलाब बापू राजकीय पुरस्कार असे 2 पुरस्कार देतो. या पुरस्कारासाठी समिती नेमली जाते. ती समिती सर्वदूर सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांची माहिती जमवतात आणि त्यातून त्याची निवड करतात. मग अशी 3 वर्षापासून आपण या पुरस्काराचं वितरण करतोय. मग तो पुरस्कार देताना सुद्धा जशी त्या वक्त्यांना त्या युवकांना आपण जशी लाल टोपी देतो तशीच ज्याला पुरस्कार द्यायचा त्याला लाल टोपी, बागायतदार रुमाल, बापूंचा तो पुतळा आणि 21,000 रुपये रोख. आणि मग दुसऱ्या दिवशी पुरस्कार वितरण झाल्यानंतर ही 3 भाषणं होतात. वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम आलेला विद्यार्थी त्याने मांडलेले विचार, सामाजिक पुरस्कार ज्यांना दिला ते कार्यकर्ते, राजकीय पुरस्कार कंसात पुरोगामी असतो त्यांचं भाषण, अशी 3 भाषणं होतात. आणि मग या सगळ्या याला साजेसा अध्यक्ष त्या कार्यक्रमाला असतो. अध्यक्षीय भाषणाने समारोप होतो. आणि हे जिल्ह्यातील अतिशय लढवय्ये शेतकरी नेते माजी आमदार साथी गुलाबराव पाटील यांना आपल्यातून जाऊन 3 वर्ष झाली. 3 वर्षापासून त्यांच्या स्मृती जिवंत राहाव्यात म्हणून आम्ही साथी संदेश वक्तृत्व करंडक घेतो राज्यस्तरीय. साथी संदेश हा पेपर ते चालवायचे आणि ते फरडे वक्ते होते, इंटरव्हल देऊन सभा घ्यायची म्हणून त्या करंडकालाच नाव आहे साथी संदेश वक्तृत्व करंडक. राज्यभरातून विद्यार्थी येतात आणि साथी गुलाबबापूंच्या विचारानुसार तिथे विषय असतात, त्यामुळे त्या स्पर्धेला मोठी रंगत येते. साथी गुलाबबापू राजकीय कार्यकर्ते नक्कीच होते. 3 वेळा आमदार झाले, एकदा जिल्हा परिषद सदस्य, एकदा लोकल बोर्डाचे सदस्य. पण ते सोबत समाजाविषयी प्रचंड जवळीक राखून असायचे म्हणून ते सामाजिक देखील होते. राष्ट्र सेवा दलातून आलेले कार्यकर्ते होते. साने गुरुजींचा संस्कार होता म्हणून बापूंच्या नावाने आपण 2 पुरस्कार देतो, एक सामाजिक आणि एक राजकीय. दोनही पुरस्कार देण्यासाठी एक निवड समिती असते आणि ती निवड समिती आपल्याला शिफारस करते आणि त्यांना पुरस्कार देतो. आतापर्यंत आम्ही 3 वर्ष पुरस्कार जे दिले त्यात पहिल्या वर्षी सामाजिक पुरस्कार मधुकर भोजू शिरसाट आणि विदर्भातील सरपंच प्राध्यापक सुधीर गोतमारे. मागील वर्षी दिला आम्ही सामाजिक पुरस्कार निरंजन टकले यांना आणि आमदार बच्चू कडू यांना. या वर्षीचे हे 2 पुरस्कार आम्ही घोषित करण्यासाठी इथे आलेलो आहोत. सामाजिक पुरस्कार जातो जलतज्ञ आणि माजी IRS अधिकारी, निवृत्त अधिकारी त्यांनी राजीनामा दिला आहे असे डॉक्टर उज्ज्वल कुमार चव्हाण यांना हा सामाजिक पुरस्कार जातोय. आणि राजकीय कंसात पुरोगामी हा पुरस्कार जातोय मीरा भाईंदर येथील माजी नगरसेवक जनता दलाचे नेते मिलन म्हात्रे यांना. या पुरस्काराचं स्वरूप असतं लाल टोपी, अंगावर बागायतदार रुमाल, हातामध्ये शिंगाडेवाला गुलाबराव अशी त्यांची मूर्ती आणि मग ज्यांना पुरस्कार दिला त्यांचा समाजाला संदेश असतो. असा हा कार्यक्रम असतो. त्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी सर्व जिल्हावासियांना आमंत्रण देण्यासाठी आम्ही तुमच्यासमोर आलेलो आहोत. धन्यवाद. या सगळ्या कार्यक्रमामागचा उद्देश काय आहे आपला? उद्देश हाच आहे की प्रचंड तळमळीने समाजासाठी काम करणाऱ्यांची संख्या रोडावते आहे. राजकारण म्हणजे बापू 3 वेळा आमदार झाले, 2 वेळा जिल्हा परिषद सदस्य झाले. जनतेने निधी जमा करून या निवडणुका त्यांना जिंकून दिल्या. आज मात्र आमदार होण्यासाठी किंवा खासदार होण्यासाठी किंवा गावाचा सरपंच होण्यासाठी प्रचंड माया जमवावी लागते. मग ती गैरमार्गाने का योग्य मार्गाने माहिती नाही. अशा समाजामध्ये या माणसांच्या स्मृती जिवंत राहाव्यात यासाठी आमचा हा प्रयत्न. आपलं नाव? माझं नाव संदीप घोरपडे.